एकतर प्रामाणिकपणे कर्तव्य बजावा, अन्यथा मेळघाटात जाण्यासाठी तयार राहा, अशा अत्यंत कडक शब्दात अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कान टोचले. तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अव्यवस्था पाहून जिल्हाधिकारी चांगलेच संतापले आणि त्यांनी संपूर्ण प्रशासनाची कसून झाडाझडती घेतली. अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलं असून शेकडो नागरिकांना नाहक जीव गमवावा लागतोय. मात्र तिवसा उपजिल्हा रुग्णालयात किरकोळ अपघातातील रुग्णावरही उपचार न करता थेट अमरावतीला रेफर केलं जात आहे. अमरावती ते तळेगाव दरम्यान एकही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी नाहीत, तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ट्रॉमा केअर युनिटची इमारत आणि साहित्य धूळ खात पडू नये. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळी यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या भागात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली होती. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयाची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.